चा पडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हॅलो हॅलो नावडी संघ आपला 12 प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. हॅलो 5 षटकांची लढत, 2 पॉवर सर्कलची षटकं, कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि चेंडू हरवला फुटला किंवा भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल. जो काही निर्णय असेल तो कंटिन्यू असेल. तर 12 प्रतिनिधी नावडे संघ आपण पाठवायचा आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विपुल घरत आणि भावेश घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंधांकडनं ग्रीन सिग्नल लेफ्ट प्ले पहिला चेंडू घेऊन गोलंदाज नावडे संघाकडनं सुसज्ज होतोय. यश यश खाणावकर 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण 12 प्रतिनिधी पाठवा, कारण की स्पर्धा अतिशय चांगली आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील घर बसल्या प्रेक्षक मॅच पाहतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं करूया पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. यश पहिला चेंडू टाकण्यासाठी समोर फलंदाज विपुल घरत. पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा आणि टप्पा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळत होता. पहिला षटक संपन्न होईपर्यंत 12 प्रतिनिधी येणं अनिवार्य आहे. गोलंदाज यश पंतांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू, लेटकटचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. शॉर्ट थर्डमॅन. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक आहे, प्रतिबंधात्मक षटक ज्याला आपण म्हणतो. फक्त 2 क्षेत्ररक्षक तर त्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहतोय. उर्वरित यष्टीरक्षक गोलंदाज 9 खेळाडू तर त्या सर्कलच्या आतमध्ये. यस, गोट संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. विजेत्यांमध्ये कदाचित मॅच खेळवण्यात येईल. गोलंदाज यश राईट अमोर द विकेट ना पुन्हा एकदा. तर म्हणा हा चेंडू यावेळेस मात्र सफल झालेत आणि सफल देखील झालेत, कारण की चेंडू निघून जाईल लॉंगलेग सीमारेषा पार. या सत्रातील हा पहिला चौकार फलंदाज विपुलच्या बॅटमधनं डीसे. चौकारानं सुरुवात. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम होते. डॉट चेंडू आपण पाहिले यशचे, मात्र आता चौकार आलाय विपुलकडनं. तर हा चेंडू इथे मात्र प्रहार करायचं होतं. अगदी बॅटच्या खालून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, यष्टीरक्षक वीरूच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू. यंगस्टार आहेत गोलंदाजीमध्ये. जर आपण यशचा विचार केला तर उभरता सितारा म्हणावा लागेल तो SMG नावडेचा. अप्रतिम सुरुवात आतापर्यंत आपल्या टीमला त्यानं मिळवून दिलं. 4 चेंडूमध्ये फक्त धावा 4 खर्च केल्यात. इथे देखील सफल झाले होते. जागा बनवली, प्रॉपर टायमिंग आणि चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. आणि हा म्हणता चेंडू सीमारेषा पार खणखणीत असा हा दुसरा चौकार तो विपुलकडनं पापडीचा पाडा टीमसाठी.
इथे देखील प्रहार केला, प्रॉपर टायमिंग. हा लाजवाब फटका आहे. इनफिल्डच्या वरतून अगदी पॉवर सर्कलचा पूर्णतः वापर ह्या षटकात आपण पाहतोय. षटकाराची दाद मागितली होती, परंतु प्रत्येक संघाला मी सांगू इच्छितो की सीमारेषा जी तैनात आहे, आपण जो पडदा पाहता ती सीमारेषा आहे. याची दक्षता प्रत्येक टीमनं, प्रत्येक खेळाडूनं घ्यायची आहे. ह्या क्रीडांगणाच्या चहूबाजूला जो पडदा बांधण्यात आला आहे, तो पडदा ह्या क्रीडांगणाची सीमारेषा आहे, हे आपण लक्षात असू द्या. कारण की काही ठिकाणी व्हाईट रेषा आहे, परंतु ती ग्राह्य पकडली जाणार नाहीये. आयोजनकर्त्यांच्या वतीनं ही सूचना आहे की सीमारेषेच्या चहूबाजूला जो कापडाचा पडदा आहे निळ्या रंगाचा, स्काय ब्लू रंगाचा, आणि थर्ड अंपायरच्या वरती जेव्हा डिसिजन रेफर करण्यात येईल तेव्हा देखील ह्या गोष्टी पाहण्यात येतील. तर ह्याकडे प्रत्येकाचं लक्ष असणं आवश्यक आहे. प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी की सीमारेषा ही पडद्याची आहे. तर इथे चौकार आला. एकंदरीत या पूर्ण सत्राचा विचार केला तर 3 चौकार 3 डॉट, एकंदरीत बिनबाद 12 अशी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही. एक षटकाचा अवधी आपल्याला दिला होता. तर 2 धावसंख्येची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. 12 प्रतिनिधी एका षटकापर्यंत देखील, एक षटक संपन्न होईपर्यंत आम्ही अवधी दिला होता. वास्तविक एक चेंडू टाकेपर्यंतच अवधी असतो, परंतु थोडीशी मुभा आमच्या आयोजनकर्त्यांनी दिली होती. स्पर्धा लाईव्ह चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता आदिनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. सध्याच्या घडीला जर रनअपचा आपण विचार केला तर ॲज अ क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण आधीनं जेव्हा केलं होतं तेव्हा मात्र अगदी वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती ह्या टेनिस बॉल विश्वामध्ये आपण पाहिली होती. सध्याच्या घडीला रनअप देखील थोडासा कमी पाहायला मिळतो. राईटम ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो. फुल लेनचा हा चेंडू प्रहार केलाय. अगदी अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळण्यात आला होता. चेंडू 2 ते 3 टप्प्यावरती सीमारेषा गाठतोय. तब्बल हा 4था चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला 3 चौकार आपण पाहिले होते ते विपुल च्या बॅटमधनं, आणि आता भावेश घरत मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवायला सुरुवात करतो. पहिला चेंडू त्यानं फेस केला, तो बीट झाला. त्यानंतर आता चौकार दाखवला. एकंदरीत 16 धावा, आणि या 16 धावा पूर्णतः चौकारच्या मदतीने आलेत. म्हणजे सिंगल डबल नाही आहेत, फक्त चौकारांची भाषा बोलत असताना सध्याच्या घडीला पापडीचा पाडा संघ. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि सोप्पा झेल ह्या ठिकाणी कंप्लीट केला, आणि या झेलनं खेळ संपलाय तो भावेश घरतचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय वन डाऊन साठी. सुरुवात तर चांगली झाली होती. 12नं पहिल्या षटकात सुरुवात होती, त्यानंतर देखील एक चौकार आपण भावेशकडनं पाहिला. एकंदरीत 16 ह्या कड्यावरती फर्स्ट विकेट डाऊन, पहिला गडी बाद झालाय. त्यानंतर आता मधल्या फलीमध्ये वन डाऊनची महत्वपूर्ण जागा संकेतच्या खांद्यावरती सोपवली आहे. आधीने यश आपल्या टीमला मिळवून दिलंय. अगदी सिनियर गोलंदाज आहे, त्याचा अनुभव पूर्णतः पानाला लावत असताना स्लोअर चेंडू चेंज ऑफ द पेस अपील जरूर केली होती कैलास पोर्जे यांच्याकडे, जे प्रमुख पंतांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायचा इशारा जरूर आलाय पंतांकडनं, परंतु एक्झॅक्टली लाईन लेंथ ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर LBW बाद घोषित करण्यात येतो. परंतु सध्याच्या घडीला फलंदाज हा अबाधित आहे, बचावला गेलाय. एक धाव लेग बाईस मध्ये ऍड होते धावफलकावरती, अगदी संघाच्या खात्यामध्ये 17 याकड्यावरती.
सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना आपल्याला पापडीचा पाडा संघ गावदेवी पापडीचा पाडा संघाला आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू काहीसा आगळा वेगळा प्रयत्न होता, बिहाइंड द विकेट हा चेंडू निघून गेलाय. शॉट फाईन लेग दरम्यान तैनात होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्नचिन्ह उद्भवला आणि धोका निर्माण झाला. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का, सलामी जोडी आता मात्र डगआउटच्या दिशेला. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज युवराज घरत मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी तर बाद करण्यात यश प्राप्त झालंय. दिनातला रिव्हर्सिव्हचा देखणा फटका अगदी इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल तो ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. आतापर्यंत या सत्राचा विचार केला तर हा 5वा चौकार आपण पाहतोय. सुरुवातीला 3 चौकार विपुलने दाखवले, त्यानंतर एक भावेशकडनं चौकार पाहिला होता आणि आता संकेतच्या बॅटमधून देखील आपल्याला चौकार पाहायला मिळतो. 21 धावा स्कोर कार्ड वरती. इथे फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फक्त पाहत राहील, बनून राहील दर्शक, कारण की चेंडू त्याच्या समोरून सीमारेषा पार, उत्तुंग असा षटकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाखेरीचा धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 28 धावा. लाजवाब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी पापडीचा पाडा टीम कडनं. वन्स अगेन गोलंदाजीसाठी यश आपल्याला पाहायला मिळतो, ज्या यशनं सुरुवात केली होती या डावाची. यश खाणावकर सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आपण पाहिले होते, परंतु त्याच्या अगेन्स्ट 3 चौकार देखील आले होते. मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि साथीने युवराज घरत ही जोडी. संकेत जोशी आणि युवराज घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यश खाणावकर पिंदर मेट्रो स्टेशन एंड कडनं. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला रोखलं, केवळ चेंडूच रोखला नाही तर धावा देखील रोखल्यात असं म्हणावं लागतील. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 68 धावा 5 षटकामध्ये बनवण्यात आल्या होत्या आणि त्या धावा वाचवल्या देखील होत्या. म्हणजे इथे 50+ धावसंख्या जर बनवली तर एक चांगलं टोटल स्कोर कार्ड वरती म्हणावं लागेल. अगदी बॅकफुट वरती जाऊन दिशा दाखवायची होती, सफल झाले, परंतु अगदी रिंगणाच्या आतमध्ये हा चेंडू फील्ड करण्यात आला. तोपर्यंत अवधी होता, दोघांनी एंड चेंज केला. युवराज आणि संकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला डावाला सावरत असताना आपण पाहू शकाल. एका बाजूला 2 गडी बाद झाले तरी देखील धावसंख्येचा वेग मात्र कायम राखण्यात यश प्राप्त झालंय या दोघांना देखील, कारण की दोघांमध्ये आक्रमकता आहे, दोघांमध्ये क्रिकेट दडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट
विकेटच्या अगदी खोळात जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्रीजच्या. कारण की जर विचार केला तर अगदी जी पॉपिंग क्रीज आहे त्या ऋषीच्या देखील आतमध्ये उभं राहून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला संकेतचा पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला गोलंदाज यॉर्करचे चेंडू जास्त हाताळतात, त्या कारणासह हा पवित्र आजमावला जातो बऱ्याचशा खेळाडूंकडनं. क्रीजच्या अगदी डीप मध्ये जाऊन खेळ करणं. डान्सिंग डाऊन द विकेट आता फ्रंट फुटला येत असताना मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगल डबल आणि त्यानंतर खराब चेंडूवरती चौकार षटकार. हे क्रिकेटचं तंत्र प्रत्येक खेळाडूला अवगत असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला संघ अगदी यशानं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती. यशचं कौतुक करावं लागेल. कमबॅक त्यानं ह्या षटकामध्ये आपल्या टीमला जरूर मिळवून दिलंय, कारण की 4 मध्ये धावा फक्त 2 खर्च केल्यात. वेगवान चेंडू इथे अपील जरूर आउट केली जाते. रनआउटचा धोका निर्माण झाला, परंतु तो धोका टळला, कारण की चेंडू फील्ड करून फेकेपर्यंत थोडासा अवधी झाला. त्यानंतर गॅदर देखील चेंडू करता आला नाही गोलंदाजाला, आणि तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि एक धाव स्कोर कार्ड वरती हे अंकित करण्यात आली. या एकच्या मदतीनं धावफलक 31 लॉस ऑफ 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकी आपण पाहतो. शेवटचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु पंच स्थिर. पंचांना देखील माहित होतं चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलनी या षटकाची सांगता पाण्याची माग केली जाते. 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं आहे. काही मेसेज असेल तर आपला संघनायक मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, ही मुभा संघनायकाला आहे. तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाखेरीस 2 गडी बाद 31 अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीलाच षटकात आल्या होत्या 12, त्यानंतर धावा आल्या होत्या त्या 16. 2 षटकामध्ये 28 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु ह्या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त 3. लाजवाब गोलंदाजी आणि लाजवाब कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला तो यश खाणावकर ह्या गोलंदाजाकडनं. नवीन गोलंदाज जितेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज झाला. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा पार. खणखणीत असा चौकार. स्वागत झालाय जितेशचं देखील. थँक्यू. यशनं कमबॅक मिळवलं होतं मागच्या षटकात, परंतु आता बोलबाला फलंदाजानं सुरू केला. इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल,
परंतु सीमारेषा ह्या मैदानाची ह्या क्रीडांगणाची थोडीशी लांब आपल्याला पाहायला मिळते आणि ते परतावं लागतंय ते फलंदाज युवराजला देखील. थँक्यू डीजे. युवराज बाद झालाय. नवीन फलंदाज सुजित जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गत वर्षाचा जर इतिहास पाहिला तर 5 चेंडू 5 षटकार या खेळाडूंना ठोकले होते आणि ह्याच मैदानावरती ह्याच स्पर्धेमध्ये तो कारनामा ह्या खेळाडूंना केला होता. ह्या वर्षी देखील तसा कारनामा त्याच्याकडनं पाहायला मिळेल का नाही, प्रेक्षक वर्ग अगदी आतुरतेनं वाट पाहत असेल. चाहत्यांच्या नजरा देखील खेळपट्टीच्या दिशेनं खेळल्यात, परंतु आजच्या मॅच मध्ये कसा त्याचा कारनामा असेल हा पाहावा लागेल. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली आणि दिशा देखील खूपच बाहेर. पंतकडनं व्हाईट बॉलची खून आपण पाहू शकाल. अतिरिक्त एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटकामध्ये 31 होत्या. सुरुवातीला चौकार आपण पाहिला, आता स्क्वेअर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. धाव पूर्ण. दोघांमध्ये तालमेल नव्हता तो महिमा आपण पाहिला आणि इथे अंततः फलंदाज बाद झालाय. जरूर 2 पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. रनआउटच्या स्वरूपामध्ये संकेत हा बाद झालाय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत, भूषण घरत माफ करा. इथे देखील जोराचा प्रहार करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. लाईन मिस करतायत सुजित त्या ठिकाणी आणि डॉट बॉल सातत्यानं जितेश कडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक खूप चांगला आहे. सुरुवातीच्याच बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर कोणतेच दडपण न स्वीकारता नॅचरल गोलंदाजी, नैसर्गिकरित्या ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो त्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण जितेशचा पाहतो लेफ्ट मोर द विकेटनं. दरम्यान पुढे सरकत खेळण्याचा प्रयत्न, दडपण गोलंदाजावरती देखील टाकायचं होतं सुजितला आणि दिशा त्याची बदलली. अगदी वाईट लाईनच्या देखील बाहेर न जाणारा हा चेंडू आणि पंचांनी स्क्वेअर बॉल घोषित केलाय. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 37 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील चेंडू. दरम्यान हा चेंडू चपराक लावली आहे. मिड विकेट तैनात आहे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी कलेक्टिंग देखील चांगली विरुची आपण पाहू शकाल. या गोष्टी आउटफील्ड मध्ये आपल्याला कराव्या लागतात. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघ आपला उतरतो तेव्हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा थ्रो फेकी असेल, त्यानंतर अगदी सिंगल पूर्ण करत असताना देखील फलंदाजांवरती दडपण निर्माण करावं लागतं क्षेत्ररक्षकाला. ह्या गोष्टी करायला हव्यात प्रत्येक फिल्डरांना. इथे देखील चांगला चेंडू होता. धाव घेण्यासाठी प्रयत्न सुरुवातीला केला, परंतु चेंडू अगदी जाग्यावरती आहे ते पाहिल्यानंतर दोघांनी माघार पत्करली आणि पॉपिंग क्रीज मध्ये परतावं लागलं दोघांना देखील. षटकाची इथे देखील सांगता झाली. 4 षटकांचा खेळ संपला. अंतिम बॉलवरती देखील धाव आली नाही, म्हणजे अंतिम चेंडू देखील आला निर्धाव. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकानंतर 38 धावा धावपळकी. डीजे थांबायचंय. दरम्यान सन्माननीय सतीश केणी यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण आपलं देखील
SMI डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच निवृत्ती केणी यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की या आपण पेठालीचे सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच जे दोन संघ इन ऍक्शन मध्ये सध्याच्या घडीला खेळतायत त्यांचे देखील जे प्रतिष्ठित समर्थक या ठिकाणी आले असतील. पापडीचा पाडा आणि नावडे संघ आपले जर कोणी सिनियर नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. ही विनंती आहे आमच्या आयोजनकर्त्यांची. जर क्लीन बोल्ड विकेट प्राप्त केला गोलंदाज रोहन तर 500 रुपये विनोदजी केणी यांच्याकडनं. रोहन खानावकर एका विकेटसाठी 500 आहेत. फक्त क्लीन बोल्ड करायला जर सफल झाला गोलंदाज तर 500 रुपयाचं पारितोषिक. त्रिफलाचीच्या माध्यमातून जर विकेट प्राप्त केला रोहन तर 500 रुपये तो कमवेल. एका बाजूला गोलंदाजी चांगली होते. एकमात्र गोलंदाज त्याला थोडासा मार बसला ते वगळता चांगली गोलंदाजी. यशनं खूप चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर मागचं षटक जितेशचं देखील चांगलं राहिलं. आणि आता एका बाजूला प्रयत्न चांगला होतोय तो रोहनकडनं परंतु त्यांना साथ द्यावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल. फलंदाज सुजित जोशी झाला बाद. नवीन फलंदाज आता स्वप्नील गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकर दाखल झालाय. गत वर्षी ह्या फलंदाजाला आपण सलामीसाठी पाहत होतो परंतु यंदाच्या हंगामामध्ये कदाचित प्रॅक्टिससाठी फारसा वेळ तो देत नसावा. त्या कारणास्तव त्याचा क्रम हा खाली घसरण्यात आला आहे. क्रिकेट आहे असं आहे का? ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज दाखल झालाय. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. क्लास त्याच्यामध्ये दडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार लँड झालाय आणि हा उत्तुंग षटकार स्वप्नील कडनं आपण पाहतोय. थँक्यू थँक्यू डीजे. उशिरानं हा खेळाडू इथे उपस्थित झालाय त्या कारणास्तव हा खालच्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळतोय. या खेळपट्टीवरती बहुधा खेळत असतो हा खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टीच्या मागे अतिशय सुरेख यष्टी रक्षण आणि यष्टी चिच्च्या माध्यमातून फलंदाज झाला बाद. पुढे सरकला होता परंतु गोलंदाजानं देखील ते ओळखलं आणि आपल्या भारतातील एक चांगला चेंडू त्यानं इथे प्रस्थापित केला टाकण्यात आला आणि त्यानंतर यष्टीच्या मागे उर्वरित काम वीरनं पार केलं आणि परतावं लागलं ते स्वप्नील खरतला. थँक्यू डीजे. स्वप्नील गायकर बाद झालाय. नवीन फलंदाज सुशांत भगत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील जर आपण चेंडू पाहिले तर अंतिम चेंडू आता शेष आहे. धावफलकावरती धावसंख्या 47 आपल्याला पाहायला मिळतात. एक फायटिंग टोटल कारण की 5 षटकांची ही मॅच आहे. 50च्या आसपास धावा अर्थात फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे देखील फलंदाज बाद आहे. अतिशय चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये देखील आपल्याला रोहनकडनं पाहायला मिळाली. विकेट त्यानं 2 प्राप्त केले. एक जर त्रिफला चित्त्याने केला असता तर त्याला पारितोषिक मिळाले असते परंतु तसं झालं नाही. 2 विकेट त्याने प्राप्त केले. इथे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. एका सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा नोंदवल्या त्या 47-48 लक्ष आहे ते SMG नावडे टीम समोर आणि पेनल्टी त्या नाही. जे 2 धावा ऍड होतील पेनल्टीच्या
जे 47 आणि 2 49 म्हणजे 50 धावा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील विजयासाठी. थँक्यू डीजे. तर खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं, 47 बनवलं होतं, 2 पेनल्टीच्या इम्प्लिमेंट करण्यात आल्यात, 49 म्हणजे 50चं टार्गेट आता SMJ नावडे संघासमोर आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, जे येणाऱ्या 30 बॉलमध्ये विजयासाठी 50 धावा या बांधल्या जातील, ह्या धावा रोखल्या जातील. खेळाच्या उत्तरार्धात आपण ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र साई राजे यांच्या शुभवाणीतनं. धन्यवाद डीजे. धन्यवाद साई. जबरदस्त लढत. दुसरी लढत एका बाजूला टीम पापडीपाडा त्याला फाईट करणार संघ नावडे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरत असताना मॅचचा आनंद घेत असतील आमचे प्रशांतदादा काढणावकर, त्यांचं देखील स्वागत करू. आणि आमचे बंधुतुल्य मित्र दर्या कोळी आणि त्यानंतर प्रशांत कुटारकर, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. घेऊन चालते पुन्हा एकदा क्रिकेटच्या अथांग महासागरावरती 50 धावांचं लक्ष्य, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. पापडीपाडा टीमच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी केली. भरपूर मोठी स्पर्धा, स्वर्गीय नानाशेठ गरत स्मृती चषक 11 ते 15 डिसेंबर 2024 मध्ये क्रिकेटचा रणसंग्राम. जबरदस्त मॅच, रोख रक्कम 1 लाख 50, 25, 25 मॅन ऑफ द सिरीज बाईक. लवकरच नानाशेठ स्मृती चषक तुमच्या भेटीस येते. विलास दादा करत आपलं देखील मनापासून अधिक स्वागत करू. मॅचचा आनंद घेत असतील सदा शेठ जोशी, त्यानंतर अभय जोशी, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असेल. रिव्हर एंड करणं गोलंदाज भूषण करतील गोलंदाजी. निलेश तांबडे देखील मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मॅच होतोय आरंभ. फॉन्साचा ग्रीन सिग्नल, मॅच चालू. स्ट्राइक वरती फलंदाज विराज. हो ब्लॉक मध्ये पहिला चेंडू ब्रह्मास्त्र सोडला होता. भूषण शैली जबरदस्त वेदकता पाहिली, अप्रतिम दर्जेदार चांगली सुरुवात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी हवी आहे. सुपर, अप्रतिम. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण
9 षटरक्षक अंतर्वर्तुळामध्ये. हा ट्रॅकर होता. जबरदस्त चेंडू. इथे मात्र गुडलँड स्पोर्ट चेंडू टेक ऑफ होत आहे आणि इथे फर्स्ट वॉर्निंग देखील पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला केली जाते. एक षटरक्षक पाहू शकाल प्रोटेक्शन देत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये आणि एक षटरक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये. समोरच्या दिशेला जबरदस्त तडाखा. गॅप देखील मोठा आहे. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. चौकार आलाय. जबरदस्त सुरुवात. 2 चेंडू चांगले फेकले होते गोलंदाजानं. भूषणचं स्वागत केलाय विराजना. हो हो चांगला फटका. विराट कोहली स्टाईल ना चेंडू फरार होत आहे आउट ऑफ द पार. 4 रन. धावसंख्येत भर. धावसंख्या 8. विराज मात्रे क्षितिज मात्रे नॉन स्ट्राइक एट वरती. भूषण हो चांगला चेंडू पाडल्याने थोडा डीप राहिलाय. विराज देखील विचार करतात की चेंडूने हाईट घेतली नाही. डीप राहतोय चेंडू. डॉट चेंडू जे सफर होते. संघाची धावसंख्या पाहिली एकूण 8. भूषण वेगवान गोलंदाज आहे आणि सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करतोय. ओहो यावेळीस चांगलं क्षेत्ररक्षण. एस्टनच्या मागे दिवसा जागता पहारा देत असताना टीम पापडीपाडा बॅटची कडा होती आणि एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली. षटक क्रमांक पहिला संपलाय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती टीम नावडे. एकूण धावसंख्या 0 कडे बाद. नावडे 9 धावा. पहिला षटक समाप्त होते. एकूण धावसंख्या 9. नवीन गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. रिव्हर एंड करणं भावेश घरात आलाय परत. सेकंड पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रोटेक्शन देतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मिड विकेट मध्ये, एक लॉंग ऑन मध्ये. शॉट थर्डमॅन तैनात केलाय. शॉट पॉइंट मध्ये, शॉट फाईन लेग तैनात केलाय. शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी केली विराट साठी. षटक क्रमांक 2 प्रगती प्रतार. भावेश घरात 50चं लक्ष. फुरलाल लाईनचा चेंडू होता. पंचाने अपील उचलून धरलाय. विराटची खेळी संपुष्टात. पहिला गडी घरात टीम नावडे. तर आमचे छोटे डान्सर आलेले आहेत तिथे स्क्रीन मध्ये. त्यांना आम्ही कॅप्चर केलंय. चर्चा होणार 2 दिवस. सुंदर डान्स, सुंदर नृत्य. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती भावेशने विकेट संपादन केली. जबरदस्त गोलंदाजी.
नवीन फलंदाज येत आहेत जितेश कानावकर. 50 लक्ष पहिल्या चेंडूवरती ते गोलंदाजीसाठी असताना भावेशला मिळाली आहे सफलता. खूप चांगली गोलंदाजी दाखवत असताना दोन्ही टीम मध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. नेक्स्ट बॉल भावेश. हो हो टॅप केलाय. बॅटची काढा चेंडू चाललाय दीप थोडमॅन रिझन मधून आउट ऑफ द पार. 4 रन. चांगला फटका आहे चाललाय चेंडू पॉइंट्स मध्ये क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आणि इथे मात्र मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 14-50 लक्ष. चांगली पार्टनरशिप आता मात्र बऱ्याच वेळानंतर फलंदाज क्षितिज येत आहे स्ट्राईक एंड वरती. चांगला खेळाडू क्षितिज मध्ये क्षमता फार मोठी आहे. मैदानाकडे चौफेर नजर फिरवत असताना क्षितिज हाफ ट्रॅकर वेट अँड वॉच. विराट कोहलीच्या स्टाईल न फटका एक्झिक्यूट केलाय. साला टिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार. 4 रन. धन्यवाद. 18 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा भावेश. क्षितिजच्या बॅट्स मधून आलाय दमदार शानदार 4 रन. पुढील चेंडू हा देखील मात्र चेंडू खूप वेग होत आहे चेंडू मध्ये. सरळ चेंडू विसावतो सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज या चेंडूवरती अशा बुध अशा नजरेनं पाहत बसले. चेंडू फेकून झाल्यात भावेश यांच्या षटकातील एकूण 5 धावसंख्या 18 वरती विकेट डाऊन झालाय. टीम नावडे संघाच्या माध्यमातून चांगला खेळ. मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्ले इथे चालू असताना शेवटचा बॉल देखील खूप चांगला फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक चाललाय चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. विपुल घरात. विपुल येत आहेत गोलंदाजी ट्रॅक क्षेत्ररक्षण विखुरलेला. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट टर्म तैनात केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 28 धाव्यांची गरज. विपुल षटक क्रमांक 3. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू डिलिव्हर करतात येते मात्र पंचाची खून वाईटचं एकूण 1 धाव अंकित केली जाईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 23 लॉस ऑफ 1 विकेट. टीम नावडे गोलंदाज सज्ज पुन्हा विपुल.
चांगला फटका आहे इथे शोधलाय की आप चाललाय चेंडू अगदी जमिनी लागत. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील इथे डायरेक्ट हिट करतील का. 3 धावा मिळतील. 3 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय एकूण धाव संख्या 26 धावा धाव फलकावरती. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून अगदी चांगली लढत. संदीप दादा केणी यांचं आगमन स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. विपुल गोलंदाजीसाठी सज्ज. क्षितिज आहे स्ट्राइक एंड वरती. स्विचचा अस्त्र होता बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट चेंडूची सफर. चांगले गोलंदाज अशा पद्धतीची गोलंदाजी हवी आहे मैदानामध्ये. विकेटची गरज आहे. मी म्हणेन टीम पापडीपाड्या टीम साठी विकेट टेकन गोलंदाजी हवी आहे. विपुल चांगली गोलंदाजी करता टीमला सावरतोय. क्षितिज फुल टॉस होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हो 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 या ठिकाणी 3 अटेम्प्ट मध्ये परंतु मोये पाहिलं. झेल ड्रॉप स्क्रीनच्या अगदी समोर स्लो मध्ये आपण पाहू शकाल. संकेत होते कदाचित त्या ठिकाणी. संकेत तांबडे जोशी होते. हो हो अगदी खूप प्रयत्न त्यांनी केले होते परंतु आयुष्यमान भव क्षितिजसाठी आयुष्यमान भवाचा आशीर्वाद त्याला मिळाला. त्यानंतर जितेश कानावर दुहेरी धाव. लेझी क्रिकेट. या चुका तुम्हाला भरपूर मागण्या पडणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच छोडो कॅच हारो मॅच. संघ जाऊन टेपतो एकूण धाव संख्या 29. 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3. एकूण चेंडू फेकून झाले षटकातील 4. विपुल यांच्या षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेना. संकेत आहे तिथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबर 3 दशकामध्ये धावसंख्या आपण पाहिली. 30 धावा धाव फलकावरती. 50 लक्ष 20 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. SMG नावडे टीमचे कट्टर समर्थक रोहित शेठ कानावकर या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करेन ना या पण रोहित दादा आपलं देखील सरसे स्वागत. अगदी सॉफ्ट आहे ना. चेंडू ऑन साइड मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतील. दुसरी धाव देखील. क्या बात आहे. 2 धावेनं संघ पुढे सरसावतोय. एकूण धाव संख्या 32. 3 षटकांची समाप्ती. टीम SMG नावडे. धन्यवाद डीजे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 18 धाव्यांची गरज आहे. 9.00 ची सरासरी काढायची आहे. भूषणची शरीर यष्टी खूप चांगली आहे. आता चांगली गोलंदाजी करायची आहे.
12 चेंडू 18 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र जितेश नावात जित आहे, परंतु पाहूया कशा पद्धतीने खेळ या मैदानावरती. बाउंड्रीज पाहिल्या तर भरपूर लांब आहेत. जितेश स्ट्राइक एंड वरती गोलंदाज वेगवान थरार रिव्हर एंड करणं गोलंदाज सज्ज होते ते मात्र भूषण 12 मध्ये बनवचे 18. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार होते भूषण. पहिलाच बॉल फुल टॉस होता. टॉस केलाय चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. ओहो क्या बात है, क्या बात है, जबरदस्त क्षेत्ररक्षण. युवराज होते त्या ठिकाणी, युवराज घरात. क्या बात है. चला आपण जाऊया टीव्ही अंपायर कडनं नेमकी कशा पद्धतीने चेंडूची अडवणूक केली आहे. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी होते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दूध का दूध और पानी का पानी. टीव्ही अंपायर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. संदीप दादा केणी ते जोडले गेलेत. डिसिजन इज पेंडिंग मध्ये. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. चला टीव्ही अंपायर निर्णय षटकार आहे. षटकार आहे. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती जितेशनं ठोकलाय गगनचुंबी आसमानी सुलतानी षटकार. षटकाराच्या बरोबरीने टीम जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या 38. 12 धावांची गरज आहे. अद्याप देखील 11 चेंडू. सामना बॅलन्स आहे. इथे भूषणनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकन गोलंदाजी आणि दडपणावरती दडपणी ते प्रेशर क्रिएट करावं लागेल. हार्डवर्क करावं लागतील. घाम घालावा लागेल. बॅक टू द बॉलर अशाच पद्धतीनं गोलंदाजी ते करायची आहे. परंतु जितेशनं पहिल्या चेंडूवरती त्याने आपले इरादे आपले मनसुबे व्यक्त केल्यात. षटकार ठोकून 38 धावा जिंकण्यासाठी 10 मध्ये बनवायचे. अद्याप 12 धावांची गरज. हाफ ट्रॅकर चाबूक फटकावतोय. फटका तर चाललाय डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार शानदार रुबाबदार षटकार.
मॅच लवकर फिनिश करण्याच्या प्रयत्नात. चला टीम राजाराणी गोट टीमची संघटना घ्या टॉससाठी. फुलर लाईन टॅपिंग क्रिकेट ऑन साइड मध्ये एक धाव कंप्लीट, दुसरी धाव, परंतु इथे एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबर टीम जाऊन टेपते एकूण धावसंख्या धावफलकावरती 45. 5 धाव्यांची गरज. पांडुरंग पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्याच्या वेळेस या मैदानावरती मॅचेस असतात त्यावेळी काकांची उपस्थिती प्रार्थनीय असते. हो फटका बसलाय, क्षेत्ररक्षकाच्या अवक्याच्या बाहेर चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावच्या बरोबर संघ जाऊन टिपते एकूण धावसंख्या 47. फक्त 3 धाव्यांची गरज. टीम राजाराणी घोट हो साठी वेग होता चेंडू मध्ये. डॉट चेंडूची सफर, चांगली गोलंदाजी आहे. तर षटकाची या ठिकाणी होते सांगता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर SMG टीम नावडे संघाची धावसंख्या 47, बनवायच्या आहेत 6 मध्ये 3. नक्कीच थँक्यू. डीजे येणारे चेंडू असतील 6. चांगली गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये बनवायच्या 3. एक सामना इथे आहे. भारत बनाम पाकिस्तान सामना चालू होता, ज्यावेळी भारतरत्न सचिनजी तेंडुलकर गोलंदाजी करत होते आणि इंजमाम उलग पाकिस्तान टीमचा खेळाडू होता आणि संघनायक देखील होता. आणि तो सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूंचा समावेश, काय गोलंदाजी सचिन रमेश तेंडुलकर सरांनी केली होती. परंतु या त्याच पद्धतीने ते गोलंदाजी साकारायची आहे. स्वप्नील गायकर वरती भविष्य दिल्या टीमचा. चांगली गोलंदाजी, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी, विकेट टेकन गोलंदाजी, परंतु सैरा वैरा झालेला फलंदाज थैमान घातलाय आणि घमासान युद्ध मैदानावरती 6 मध्ये बनवायचे आहे 3. टीम नावडे स्विचिटचा अस्त्र. वा क्या बात आहे. दोन्ही गाड्या एका स्ट्रॅक वरती. लेझी क्रिकेट. लेग बायचा इशारा तो पंचांचा. 1 धाव वाचवायची होती, परंतु इथे धाव बहाल केली जाते. 5 मध्ये 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे या 2 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. स्वप्नील गायकर 4थ्या षटकामध्ये भूषणची गोलंदाजी थोडी मागणी धरली. ओहो फटका तर चांगला आहे. जाईल चेंडू. विजयाची जोत इथे फडकावत असताना टीम SMG नावडी टीमने ते दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. हार्ड लक टीम. पापटीचा बडा हरलात, वाघासारखे लढलात. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय, ज्याने एक झुंजार केली साकारली आपली टीम साठी. जितेश खानावकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. जितू कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. ट्रॉफी देण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती विनंती करू.
सतीश केणी दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, पांडुरंग काका यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन खेळाडूला सन्मानित करायचे. ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. स्वर्गीय त्र्यंबक